नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या 7 डेज 7 डोसा सिरीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय हेल्दी, प्रोटीनयुक्त आणि चविष्ट मूग डोसा। जर तुम्हाला रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं, पौष्टिक आणि पटकन तयार होणारं खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। विशेष म्हणजे या डोस्याची चव मात्र अप्रतिम लागते। तर चला बनवूया खमंग आणि कुरकुरीत आणि झटपट बनणारा मूग डोसा। इथे ना मी 1 वाटी मूग घेतलेली आहे, हिरवे मूग, आणि यामध्ये मी आता अर्धी वाटी तांदूळ टाकते आणि अर्धी वाटी उडदाची डाळही टाकायची यामध्ये, आणि 1 चम्मच मेथ्या टाकायचे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचे। याला मी छान धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचे आणि हे आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचे, किंवा तुम्ही 7 ते 8 तासही भिजवू शकता। इथे मी हे रात्रभर भिजवून घेतलेली आहे। पाहू शकता हे मस्त असे भिजलेले आहेत मूग, तांदूळ आणि उडदाची डाळ। आता हे ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे सगळं, आणि यामध्ये 1 आल्याचा तुकडा टाकायचे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या टाकायचे आणि जिरे टाकायचे 1 चम्मच, आणि हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे। यामध्ये 1 चम्मच मीठही टाकायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे बॅटर असंच ठेवायचे। आणि 15 ते 20 मिनिटाच्या नंतर आपलं बॅटर आता तयार आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, ही आपली कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची। आता गॅस ऑन करायचा आणि गॅसवरती एक आपल्याला डोस्याचा तवा ठेवायचा आहे आणि तवा छान गरम झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला पाणी शिंपडायचे आणि मध्यभागी 1 चम्मच आपल्याला हे बॅटर टाकायचे आणि व्यवस्थित असं हे बॅटर पसरवून घ्यायचंय। छान सगळीकडून एकदम व्यवस्थित असे हे डोसे बनतात। मी हे बॅटर पूर्ण ताव्यावरती पसरवून घेतलेली आहे। आता मध्यम आचेवर डोसा भाजून घ्यायचा आहे। हळूहळू डोशाचा रंग बदलू लागेल, कडा कुरकुरीत दिसू लागतील आणि स्वयंपाकघरात एक सुंदर सुगंध दरवळू लागेल। आता तेलही सोडलेली आहे मी कडेनी, आणि हे डोसा आपल्याला आता पलटवून घ्यायचंय। पलटवून घेऊन आपल्याला हे दुसऱ्या साईडनेही हा डोसा भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही किती लगेच निघालेला आहे डोसा आणि किती क्रिस्पी झालेला आहे। छान असं सोनेरी रंग आलेला आहे डोसाला आणि मी दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित असं भाजून घेतलेली आहे। वाह, किती सुंदर सोनेरी रंगाचा आणि खमंग डोसा तयार झाला आहे। मैत्रिणींनो, मुगामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर्स आणि अनेक आवश्यक पोषण तत्वे असतात, म्हणून हा डोसा पचायला हलका आणि मुलांसाठी पौष्टिक आहे। पाहू शकता परफेक्ट असा मूग डोसा आपला तयार आहे। आजची ही हेल्दी आणि चविष्ट मूग डोसा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पौष्टिक खा, आनंदी रहा आणि रोज नवीन चविष्ट रेसिपीसह भेटत राहूया। धन्यवाद।